अर्थात. कारण की आपण सगळं बॅकलॉग जो घेऊन येतो. हं. सो सोप्या गोष्टी स्टोरीने सांगेन, एक पिशवी समज अशी आहे हं. आणि त्याला आणि ती भरली आहे पिशवी, ओके, हं. सँडनी किंवा मातीने, आणि हं. त्याला एक छोटासा कट आहे हं. आणि थोडी थोडी ती वाळू त्याच्यातनं घसरतीये. आता ती घसरतीये ना, हे तुम्ही जे पूर्वी घेऊन आलेले आहात ना कर्मा, ते हं. सगळं आहे, पण त्याला होल आहे. ओके. सो ती वाळू रिकामी होणार आहे आणि नवीन वाळू त्याच्यामध्ये पडत राहणार आहे. जे तुमचे आत्ताचे करंट आत्ताचे कर्म कर्म आहे. आहेत हं. ते त्याच्यामध्ये पडत राहणार आहे. हं. सो एक कधीतरी ते वाईट गोष्टी निघून जाणार आहेत. म्हणून म्हणतात ना, कर्म कर फल की अपेक्षा मत मत कर, कर. की कर्म तुमचे चांगलेच पाहिजेत. म्हणजे आत्ताचे माझे ऍक्शन्स आहेत त्या पिशवीत जात आहेत, हं. पण ते जात आहेत. पण खालती जो आपण तो साठा घेऊन आलोय, भलेही तो वाईट असेल चांगला असेल, तो निघतोय. त्यामुळे तुमची जी कृती आहे आणि कर्म जे आहे हं. ते पॉझिटिव्हच असायला पाहिजे. कारण नोईंगली अननोईंगली प्रणाली हं. आपल्याला नाही माहिती मागच्या जन्मी आपण कुठे होतो, काय केलंय, बरोबर. आपल्या हातून काय घडलेलं आहे. सो बरेचदा मी पास्ट लाईफ रिग्रेशन करते तेव्हा लोक हं. म्हणतात, मागचं कशाला बघायचं. मागे मला असा प्रश्न होता की भूल जाना, पास्ट को लेके क्यों जाना है, पास्ट को आगे लेके क्यों जाना है, नाही. पण पास्ट कर्मामध्ये, पास्ट लाईफमध्ये तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत किंवा तुम्ही तुमचे जे लेसन्स शिकला नाही आहात, हं. म्हणून या जन्मी तुम्हाला हे परत पॅटर्न्स हं. करावे लागतात. म्हणजे कार्मिक रिलेशन्स आले, त्याच्यामध्ये सोलमेट कनेक्शन आलेत. सो तुम्ही वारंवार जर पॅटर्न मध्ये असाल, म्हणजे तुम्ही तुमचा लेसन शिकलेला नाही आहात. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा लेसन शिकत नाहीत, तोपर्यंत ते पॅटर्न वेगवेगळे चेहरे, म्हणजे तुम्ही जॉब जरी बदललात, पार्टनर जरी बदललात, तरी पॅटर्न तोच असतो, चेहरा वेगळा असतो. बरोबर. सो तुम्हाला मॅनिफेस्टेशन मध्ये ऑफकोर्स, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक केस आली होती की ते या जन्मी त्यांचं लग्नच होत नाही आणि 4 जन्म ते एकमेकांबरोबर होते. पण अशा सिच्युएशन मध्ये ती मुलगी कधी तिचा खून झाला, म्हणजे हे तिनेच पाहिलं, कधी गायब झाली, आणि या जन्मी पण त्यांची ती अधुरी एका कहाणीसारखंच राहिलं. सो मग त्यांचे लेसन्स त्यांना मिळाले त्यांच्या पास्ट लाईफ मधनं, पण म्हणून ते मॅनिफेस्ट करू शकत नाहीयेत या जन्मी एकमेकांना. हं. सो मॅनिफेस्टेशन मध्ये होतो इश्यू. पण अगेन, जेव्हा तुम्ही म्हणून पास्ट लाईफ रिग्रेशन करणं ही तितकंच महत्वाचं आहे. का? पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये तुम्ही मागच्या जन्मी कोण होतात, काय स्टोरी, त्याच्यात इंटरेस्ट नसतो. मागच्या जन्मी तुमचे लर्निंग लेसन काय होते, या जन्मीचा तुमचा लाईफ पर्पज काय आहे, आणि हं. तुमचे लर्निंग लेसन्स तुम्ही शिकले आहेत का. कारण इथे एक गोष्ट इंटरेस्टिंग मला सांगायची आहे प्रणाली. वी आर सोल्स, ओके. हं. वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स. आपण ह्युमन बीइंग्स नाही आहोत. बरोबर. आपण जो अनुभव घेतोय, हं. आपल्याला वाटतं की मी बाई आहे आणि मला अध्यात्माचा अनुभव होतोय. हं. मी आध्यात्मिकच आहे, माझं सोलच आध्यात्मिक आहे. हं. मी हा ह्युमन एक्सपिरियन्स घेण्यासाठी या पृथ्वी तलावर आली आहे. पण आपण या चकाचॉनमध्ये, त्याच्यानंतर आपण ह्या अटॅचमेंटमध्ये इतके गुंतून जातो. पण हं. पहिला लेसन माहितीये, जेव्हा आई जन्म देते ना बाळाला, तेव्हा नाळ कापली जाते, तिथेच डिटॅचमेंट खरं सुरू झालेलं हो. असतं. पण आपण अटॅचमेंट मध्ये राहतो. माझी मुलगी, माझं हे, माझं ते आहेच आहेच, 100% आहे. पण माहिती, जिथे अपेक्षा आहेत ना, जिथे अटॅचमेंट आहे ना, तिथे दुःख पण आहे. त्यामुळे बहुतांश सगळ्यांकडे सगळं असून सुद्धा लोक खूप दुःखी असतात. का माहितीये? कारण मला ना एका सरांनी सांगितलं होतं की व्हॉट इज लव्ह, व्हॉट यू थिंक, व्हॉट इज लव्ह. तुला प्रेम, काय वाटतं? समर्पण. समर्पण म्हणजे काय, एक्झॅक्टली काय? म्हणजे आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, म्हणजे म्हणजे काय? समर्पणाची एक हे असते की बाबा हा माणूस माझा कायम राहावा. ओके. किंवा मला जे सपोर्ट हवा याच्याकडनं, तो करेक्ट. सपोर्ट याच्याकडनं म्हणजे हवा. एक्सपेक्टेशन झालं. एक्सपेक्टेशन, अपेक्षा. दॅट इज नॉट लव्ह. लव्ह मीन्स व्हॉट? लेट इट गो. लेट इट गो म्हणजे काय? सो मला खूप ब्युटिफुली सांगितलं होतं आणि मला हे माहित नव्हतं. माझ्या हा. एका सरांनी सांगितलं की प्रेम म्हणजे आपल्याला वाटतं की मला ही व्यक्ती आवडते, मला आणि तुला आता आपलं एकमेकांवर प्रेम आहे, मग हं. मैत्री असो, नवरा बायकोचं नातं असो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, मला तुझ्या बरोबर असताना माझ्या आतमध्ये जे फिलिंग्स येतात हं. आणि हं. मला ज्या गोष्टींना व्हॅलिडेशन मिळतं, हं. ती मला आवडतं, ती फिलिंग आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला ते देणार नाही, त्या दिवशी पण प्रेम गेलं माझं. सो व्हॉट इज लव्ह? ओ. म्हणजे तुमचं जसं म्हटलं की त्यांनी माझ्यासाठी सपोर्ट, म्हणजे ती एक्सपेक्टेशन आहे, दॅट इज नॉट लव्ह. एकच खरं प्रेम आहे जे आपण स्वतःवर करतो, दॅट इज सेल्फ लव्ह. बाकी आपण सगळ्यांकडनं एक्सपेक्टेशन्स ठेवतो. आई बाबा, कितीतरी आई बाबा असतात जी मुलं जातात फॉरेनला, तर ते म्हणतात नको नको ये, परत जाऊन ये, किंवा हं.
कुठेतरी ना मला असं वाटतं की आपण सगळेच सेल्फिश असतो. अँड दॅट इज नॉट रॉंग, दॅट इज नॉट राईट. एव्हरीवन इज डिफरंट. फॉर मी ॲज अ हीलर कोणीच चुकीचं नाहीये, कोणीच बरोबर नाहीये. एव्हरीवन इज डिफरंट. सगळे वेगवेगळे आहेत आणि ते वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी त्यांचे कर्म क्लिअर करण्यासाठी इथे आलेले आहेत. बरोबर. मग जज कशाला करायचं? तू काळी आहे, तू गोरी आहे, तू बारीक आहे, तू पैसेवालीच आहे, तू गरीबच आहे. कशासाठी जजमेंट्स आहे? पण हे जेव्हा तुम्ही तुमचं पास्ट लाईफ बघता, तुम्ही चक्रा हिलिंग करता आणि तुम्ही सगळ्या या गोष्टींमध्ये जाता ना प्रणाली, तेव्हा तुम्हाला कळतं की ह्या गोष्टी किती क्षुल्लक आहेत. ट्रोल करणं, नावं ठेवणं, क्रिटिसाइज करणं याच्या पलीकडे आहे. आपण हे करण्यासाठी नाही जन्माला आलोय. बरोबर. आपण आपलं खरं पाहायला गेलं तर आपली आध्यात्मक म्हणजे सोलची जर्नी आपण एनहॅन्स करायला आलोय. आपल्याला एका रेल्ममधनं दुसऱ्या रेल्ममध्ये जाण्यासाठी आपल्या सोलची ग्रोथ करण्यासाठी आपण आलोय. पण आपण इथे या मोह मायाजालमध्ये अडकून जातो आणि मग ना युनिव्हर्स तुम्हाला एक असा झटका देतो. देव खाली येत नाही ना की हे चल चुकलायस. सो तुमच्याकडे एक डिवोर्स म्हणा, बिझनेस लॉस म्हणा, हेल्थ इश्यू म्हणा, असा एक काहीतरी असा झटका देतो की तुमचं लाईफ पूर्ण असं होत्याचं नव्हतं होतं. इझी वे नशिबाला दोष देणे, इझी वे ज्याने नुकसान केलंय त्याला ब्लेम करणे. इट्स सो डिफिकल्ट टू रिफ्लेक्ट इनसाइड की तू हे का अट्रॅक्ट केलंस. बरोबर. जे केलंस ते आतनं आलं ना. तू त्या सिच्युएशन कडे गेलास ना किंवा गेलीस. मग ते का आलं? मग पास्ट लाईफ मध्ये काही घडलं होतं का जे मी नाही हे केलं? बरोबर. आपण दोष देऊन मोकळे होतो. त्यामुळे येस, कर्मा तुमचे क्लिअर नसतील तर या जन्मी त्याचा त्रास होतो. देव शिक्षा नाही देत तुम्हाला. मला असं वाटतं, मी खूप सोप्या स्टोरीमध्ये सांगते की एका वर्गात जेव्हा एक स्ट्रिक्ट टीचर येतो, कडक शिक्षक, तेव्हा सगळे मुलं चिडीचूप आणि त्या विषयात सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क असतात. दरारा असतो. तेच दुसरे टीचर आले जे हा ठीक आहे चलताय, तिथे काही नाही. सो हे सिच्युएशन्स आहेत ना, हे तुम्हाला तोडण्यासाठी नाही आहेत, जोडण्यासाठी येतात. पेन्सिलला कसं तू शार्पनर मध्ये घातल्यावरती त्या ब्लेड मधनं गेल्यावरतीच शार्प येतं ना. सो ह्या सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये ना, तुम्ही नाकारते आहात किंवा तुमच्याकडे काही नाहीये किंवा तुम्ही कम नशीब आहेत म्हणून नाही आहेत. हे त्यासाठी येतं की तुमच्या आतमध्ये या क्वालिटीज आहेत, तुम्ही त्या बघा. आणि मग बघ प्रणाली म्हणजे मी सांगते ना, जेव्हा तुम्ही पास्ट लाईफ करता, मॅनिफेस्टेशन करता, हळूहळू गोष्टींचा उलगडा. हे बघ, चायनीज भाषा मला येत नाही, मॅन्डरीन. ह्याचा अर्थ असा नाही की मी बुद्धू आहे. मला मराठी येते. चायनीजवाल्याला मराठी येत नाही. मी शिकले तर मला चायनीज येईल, तो शिकला तर त्याला मराठी येईल. तशी ही स्पिरिच्युअल लँग्वेज आहे, ही आपल्याला येत नाही. देव आपल्याला माणसं पाठवत असतो, संध्या देत असतो. आता देव येऊन म्हणत नाही मी स्वामी आहे हा, तुला हे दिलंय, असं नाही. पण मला कदाचित त्याचं, जसं माझं गाणं आहे, मला भरपूर अशी लोक भेटत गेली की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. सो ती देव सोय करतो तुमची, पण तुमचा विश्वासच नाही ना. सो ही भाषा जेव्हा तुम्ही शिकता, पास्ट लाईफ असेल, मॅनिफेस्टेशन असेल, चक्र असेल, जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये जाता, स्पिरिच्युअल लोक वेडी नसतात. स्पिरिच्युअल लोकांना खरं कळलेलं असतं की ह्याच्यात काही तथ्य नाहीये. ह्याचा अर्थ असा नाहीये की हे खराब आहे. आता आमची इव्होल्युशन असं झालेलं आहे की आता ह्याच्यात काही इंटरेस्ट उरलेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे स्पिरिच्युअल बिंग आहोत आणि प्रत्येकानेच उठून हिलर व्हावं ही अपेक्षा नाही. पण ऍटलिस्ट स्पिरिच्युअलिटी काय आहे, थोडीशी पुस्तकं वाचलीत तर तुम्ही तुम्हाला नव्याने ओळखाल. आणि दॅट विल हेल्प यू इन मॅनिफेस्टेशन. तुला माहितीये, जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती आपल्या बरोबर असते, स्वतः. ओके. ही बॉडी इज युअर टेम्पल अँड सोल इज युअर गॉड. हे बॉडी तुझं मंदिर आहे आणि सोल तुझा, आत्मा तुझा देव आहे. एनर्जी म्हणतात, एनर्जी डिस्ट्रॉय पण नाही करू शकत, क्रिएटही नाही करू शकत, ती ट्रान्सफर होते. मग या बॉडीमध्ये कुठे आत्मा आहे मला माहित नाही, पण हे शरीर जेव्हा हे माझं बॉडी सोडेल, हे कुठेतरी जाईल. बरोबर. मला नाही माहिती कुठल्या शरीरात जाईल, मी काही ते पाहिलं नाहीये लाईफ. पण जर ही एनर्जी त्या पुढच्या जन्मात जाणार आहे, माझ्या जे वाचलंय मी त्याच्याप्रमाणे, तर मग मी माझ्या सोलला फक्त एकच गोष्ट देऊ शकते ना, चांगले संस्कार. त्या संस्कारांमध्ये चांगले विचार, आचार, चांगल्या गोष्टी, चांगले कर्म हे देऊ शकतो ना. त्या विचाराने तरी चांगली कर्म करा आणि माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं ही एकदम माफक अपेक्षा असते. जेलसी, कुरघोड्या या करू नये, कारण त्यांनी तुमची एनर्जी खराब होते. जेव्हा तुमची एनर्जी खराब होते तेव्हा मॅनिफेस्टेशन आणि बाकी कुठल्याच गोष्टी तुमच्यापर्यंत येत नाहीत.
कारण मॅनिफेस्टेशनसाठी इंटेन्शन महत्वाचं असतं. निश्चित. हो ओ पोनो पोनो हे जे आपण मगाचपासून तू बऱ्याचदा बोललीयस, याचा नेमका अर्थ काय आहे? हं. आणि याच्यात मी असं ऐकलंय, वाचलंय, माहितीतनं कळलंय 4 शब्द असतात. पण हो. या 4 शब्दांनीच आपल्या आयुष्यात खूप चमत्कार घडू शकतो का? आणि तेच शब्द का? त्याच्या मागे काही स्पिरिच्युअल अर्थ आहे का? सो होओपोनोपोनो ही एक हवाईयन प्रॅक्टिस आहे. म्हणजे हवाईला जे ट्राइब्स होते, आदिवासी होते, त्यांच्यापासून ही प्रचलित झालेली आहे. आणि डॉक्टर ह्युलेन जे आहेत त्यांनी ते डॉक्टर होते, सायकियाट्रिस्ट होते आणि त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांची बदली झाली होती सायकियाट्रिक वॉर्डमध्ये आणि तिथे गुन्हेगार आणि खुनी आणि असे खुखार कैदी होते. तर ते त्यांना न भेटता त्यांनी काय केलं, त्यांचे फाईल्स घेतले, ते जे गुन्हेगार होते, कैदी हम्म, होते हम्म. आणि त्याच्यावर हात ठेवून हे जे 4 शब्द आहेत होओपोनोपोनोचे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू.